नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीच्या मागील परीक्षेला विचारण्यात आलेल्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा भाग 5 पाहणार आहे आणि या भागामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे, कारण जरी परीक्षा MPSC घेणार असली तरी पॅटर्न बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे। आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, अंगावर काटा येणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा। अंगावर काटा येणे म्हणजे खूप भीती वाटणे, किंवा दुसरा अर्थ कोणता आहे, भीतीने अंगावर शहारे येणे। आता मित्रांनो, सुंदर फूल पाहिल्यावर शहारे येतील का? भीतीने नाही येणार आहेत। विश्वकप जिंकल्यावर भीती वाटेल का? नाही वाटणार आहे। प्रेमळ पतीच्या सहवासात भीती वाटेल का? तर याचं देखील उत्तर नाही असणार आहे। म्हणजे काय, समोर 10 फूट साप पाहताच काय आनंद होईल? काय होईल? भीती वाटेल। म्हणजे या ठिकाणी अंगावर काटा येईल, म्हणून याचं उत्तर पर्याय 4 असणार आहे। अंगावर काटा येण्याचा योग्य वापर पर्याय 4 मध्ये झालेला आहे। समोर 10 फूट साप पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला। या ठिकाणी अंगावर काटा येणे म्हणजे काय? पुन्हा पहा, भीती वाटणे किंवा भीतीने अंगावर शहारे येणे। प्रश्न क्रमांक 2 पहा, वाक्प्रचाराचा अर्थ शोधा। दातखिळी बसणे। दातखिळी बसणे म्हणजे काय? तर बोलती बंद होणे। खूप थंडीमुळे, प्रचंड भीतीमुळे किंवा एखाद्या धक्क्यामुळे तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे काय असतं? दातखिळी बसणे म्हणजेच पर्याय 2 बोलती बंद होणे। प्रश्न क्रमांक 3, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ही पंक्ती कोणी रचली आहे? मित्रांनो, ही पंक्ती आहे ती संत तुकारामांची आहे। पर्याय 2 याचं उत्तर आहे। आणखी एक लक्षात ठेवायची, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे कोणाचं आहे? संत तुकाराम यांचंच अभंग आहे। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, अष्टपैलू म्हणजे टिंबटिंब होय। अष्ट म्हणजे 8, पैलू म्हणजे बाजू, आणि मित्रांनो जो 8 बाजूंनी सर्व गुण संपन्न आहे त्याला काय म्हणायचं? अष्टपैलू म्हणायचं। म्हणून या ठिकाणी पर्याय 1 सर्व गुण संपन्न हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, पुढील म्हण पूर्ण करा। गरज सरो आणि टिंबटिंब। गरज सरो अन वैद्य मरो म्हणजे आपलं काम पूर्ण होताच मदत करणाऱ्या व्यक्तीचं काहीही होऊ दे त्याला विसरून जाणं म्हणजे पर्याय 2 गरज सरो आणि वैद्य मरो अशी म्हण असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, खाली विरुद्ध अर्थाच्या शब्दजोड्या दिलेल्या आहेत, त्यातील कोणती जोडी चुकीची आहे? विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे। या ठिकाणी पहा, दुःख सुख विरुद्धार्थी आहे, ही जोडी बरोबर। ऊन सावली विरुद्धार्थी, ही जोडी बरोबर। न्याय अन्याय ही देखील जोडी बरोबर आहे। परंतु आत आणि खोल, आतला विरुद्धार्थी बाहेर आणि खोलला विरुद्धार्थी उथळ, म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे दोन्ही शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी नाहीत, म्हणून पर्याय 4 ही जोडी चुकीची आहे। हे आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, अव्ययीभाव समासात टिंबटिंब पद मुख्य असते। आता मित्रांनो, सामासिक शब्दांचा विचार करता अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, म्हणजे प्रधान असतं, म्हणून याला काय म्हणतो आपण? अव्ययीभाव समास म्हणतो। आणि मित्रांनो, यामधील शब्द आहे तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो। जर दुसरं पद महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो। जर दोन्ही पदे महत्वाचे असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो, आणि जर दोन्ही पदे वगळता तिसऱ्या शब्दाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? बहुव्रीही समास म्हणायचं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, ढोंगी या शब्दाचे 2 अर्थ सांगा। ढोंगीसाठी अर्थ आहेत दांभिक आणि भोंदू। ढोंगी म्हणजे काय? तर अशी व्यक्ती जी आतून वेगळी आणि बाहेरून वेगळी असते, म्हणजे स्वतःचा खरा स्वभाव लपवणारी व्यक्ती। आणि मित्रांनो, त्यासाठी समानार्थी शब्द कोणते आहेत? तर दांभिक आणि भोंदू, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत? या ठिकाणी पहा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्य किती आहेत? तर 4 आहेत। सर्वात पहिले वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर। दुसरे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज। तिसरे विंदा करंदीकर आणि चौथे भालचंद्र नेमाडे। म्हणजे या ठिकाणी पहा, पर्यायामध्ये कोण आलेले आहेत? भालचंद्र नेमाडे आलेले आहेत, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे। भालचंद्र नेमाडे हे मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चौथे लेखक
आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. खाली अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. या ठिकाणी पहा, कर्णाचा अवतार उदार मनुष्य ही जोडी बरोबर आहे, योग्य अर्थ दिलाय. देव माणूस म्हणजे चांगला सज्जन, हे देखील बरोबर आहे. अक्कलेचा कांदा म्हणजे मूर्ख, हे देखील बरोबर दिलंय. परंतु कुंभकर्ण म्हणजे काय असतो? अतिशय झोपाळू व्यक्ती, पराक्रमी नाही, काय असतो? झोपाळू. म्हणून या ठिकाणी चौथी जोडी चुकीची आहे किंवा चौथा पर्याय हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 11. पुढील शब्दगट वापरून अचूक वाक्यरचना तयार करा. वाक्यरचना कशी होणार आहे? विस्तारूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा. कसं करणार आपण? भर पावसात फुटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही. या ठिकाणी काय झालं? पाऊसचं पावसात आणि लोकचं लोकांचे, म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय 4. भर पावसात फुटपाथवरील लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. वर पहा काय दिलंय? पावसासाठी, पावसाला, हे दोन्ही इथंच गेले. राहिलं काय मग आता? पावसात. आणि या ठिकाणी लोकांचे पाहिजे, लोकांचा दिलाय, म्हणजे पर्याय 2 चुकीचा होतोय. पुढे प्रश्न क्रमांक 13. असंगाची संग प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ कोणता? या ठिकाणी पहा, जर आपण वाईटाची संगत केली तर आपल्याला प्राणांना देखील मुकावं लागू शकतं. म्हणजेच दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे? या ठिकाणी पहा, पंकज हा शब्द काय आहे? सामासिक शब्द आहे. याचा अर्थ काय होतो? याचा विग्रह काय होतो? पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जगणारा. चिखलात ज म्हणजे जन्मणारा, चिखलात जन्मणारा. आणि मित्रांनो या ठिकाणी काय झालं? तर जन्मणारा हे कृदंत आलं, लक्षात ठेवायचं आहे. जर कृदंत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? कृदंत तत्पुरुष म्हणतो, किंवा त्याचं दुसरं नाव कोणतं आहे? उपपद तत्पुरुष म्हणतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. पंकजचा विग्रह होतो चिखलात जन्मणारा, आणि मित्रांनो नारा प्रत्यय लागणार काय असतं? कृदंत असतं. म्हणून या ठिकाणी काय झालं? तर पंकज हा शब्द उपपद तत्पुरुष समासाचा किंवा कृदंत तत्पुरुष समासाचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती म्हण चूक आहे? या ठिकाणी पहा, पहिली म्हण, राजाला दिवाळी काय माहीत, बरोबर म्हण दिलेली आहे. याचा अर्थ काय असतो? एखाद्यासाठी एखादी गोष्ट, ज्यासाठी एक गोष्ट रोज घडते ती गोष्ट त्याच्यासाठी नवीन असू शकत नाही. म्हणजेच राजाला दिवाळी काय रोजचीच असते, किंवा रोज त्याला दिवाळी म्हणजे काय माहीत नसतं, कारण त्यासाठी सारखा दिवस प्रत्येक दिवस सारखा असतो. ठीक आहे. पुढे विंचवाचे विराट पाठीवर म्हणजे काय? तर सतत फिरतीवर असणे. तसेच पुढे पहा, थेंबे थेंबे तळे साचे, हे देखील बरोबर म्हण आहे. परंतु पर्याय 3 पहा, नदी राखी तो पाणी चाखी, असं आहे का? नाही. काय आहे? तळे राखी तो पाणी चाखी, म्हणजे काय झालं? तिसरी म्हण ही चुकीची दिलेली आहे. या ठिकाणी काय पाहिजे? तळे राखी तो पाणी चाखी. याचा अर्थ काय असतो? तर ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे तो त्याचा थोडा तरी फायदा घेतोच. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. समानार्थी शब्दाचा गटात न बसणारा शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, वात म्हणजे वारा, अनिल म्हणजे वारा, समीरण म्हणजे वारा, आणि शैल म्हणजे काय आहे? शैल म्हणजे पर्वत किंवा डोंगर, म्हणजे हा या शब्दांच्या गटामध्ये बसत नाही, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. नदिष्ट कादंबरी कोणाची आहे? नदिष्ट या ठिकाणी पहा, ही कादंबरी साहित्य अकादमी युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेली कादंबरी आहे, जी मनोज बोरगावकर यांनी लिहिलेली आहे, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. मनमुराद या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? मनमुराद म्हणजे मनसोक्त, मनात आहे तितकं, मनाला येईल तितकं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 याचं उत्तर आहे. मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा. प्रश्न क्रमांक 19. अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गुणला विरुद्धार्थी काय असतो? तर अवगुण. गुणला विरुद्धार्थी अवगुण, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे? योग्य वाक्यरचना म्हणजे काय असतं? तर त्याच्यामध्ये सर्व शब्द बरोबर असतात आणि योग्य क्रमानं असतात, त्याला म्हणायचे योग्य वाक्यरचना. मग या ठिकाणी पहा, कुमुदची स्वभाव, कुमुदची असतं का? कुमुदचा स्वभाव म्हटलं पाहिजे ना. या ठिकाणी स्वभाव हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणजे काय पाहिजे? चा पाहिजे, म्हणजे हे चुकलेलं आहे. दुसरं,
कुणाचेही चिंतू तुम्ही नका वाईट, मागे पुढे शब्द झाले, तुम्ही कुणाचेही वाईट चिंतू नका असं पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी हे देखील मागे पुढे झाल्यामुळे चुकीचं दिलेलं आहे. पुढे मानव जीवनाला भाषाच महत्त्वाचे स्थान असते. या ठिकाणी पहा, मानवी जीवनात भाषेचे महत्त्वाचे स्थान असते असं वाक्य पाहिजे, म्हणजे हे देखील चुकीचं दिलेलं आहे. परंतु पर्याय 3 पहा, वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते, हे वाक्य योग्य दिलेलं आहे, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, तिने जेवण केले, प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, तिने कर्ता, जेवण कर्म, केले क्रियापद. आता या ठिकाणी पहा, तिने केले तर काय होणार, त्याने केले, त्यांनी केले, क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलत नाही, म्हणजेच कर्तरी नाही. जेवण केले आणि जेवणे केली काय होतं, जेवणचं अनेकवचन केल्यावर केलेचं केली होतं, म्हणजे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून या ठिकाणी आहे कर्मणी प्रयोग पर्याय 2. लक्षात काय ठेवणार आहे, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं, त्याच प्रकारे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं, आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. त्याचा दुसरा प्रकार कोणता ओळखायचा, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, आणि भावे प्रयोगामध्ये दोन्हीला प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, तिने कर्ता, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, आणि जेवण कर्म, जेवण या कर्माला प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे कर्मणी प्रयोग. जो प्रयोग असतो त्याच्यामध्ये जो प्रयोग असतो ना त्याला प्रत्यय लागलेला नसतो. प्रश्न क्रमांक 22, वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. कणिक तिंबणे, लिंबणे नाही बरं, कणिक तिंबणे म्हणजे काय, खूप मार देणे. या ठिकाणी ए साठी 4. खडे फोडणे, दोष देणे. चंग बांधणे, निश्चय करणे, कूच करणे, वाटचाल करणे. म्हणजे उत्तर काय असणार आहे, तर 4 3 1 2. 4 3 1 2 कुठं आहे, पर्याय 2 मध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही. या ठिकाणी पहा, मनोहर, रमणीय, सुरेख या शब्दांचा अर्थ आहे सुंदर, परंतु कोमल म्हणजे काय, नाजूक किंवा मृदू, हा शब्द सुंदरला समानार्थी नाही, म्हणून पर्याय 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, नेहमी ताजे अन्न खावे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. ताजेला विरुद्धार्थी शिळे, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. पुराण कर्मणी प्रयोग याच्यामध्ये काय असतं, देई जे, करी जे, म्हणजे शेवटी जे किंवा जेले जोडलेलं क्रियापद असतं. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा, जो जो कीजे परमार्थ लाहो, या ठिकाणी कीजे आलेला आहे. ठीक आहे, क्रियापद कसं आहे, कीजे, जे लागलेलं आहे, जे किंवा जेले लागलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण, पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय 1 मध्ये पुराण कर्मणी प्रयोग आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले 2023च्या तलाठी भरतीच्या मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ स्पष्टीकरणासह पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.